एकाच पदासाठी एकाच दिवशी 2 आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विभागाकडून आदेश जारी केले गेलेत। दोन्ही विभागांनी एका पदासाठी 2 वेगवेगळे आदेश काढले असल्याची माहिती आहे। बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिकेच्या 2 अतिरिक्त आयुक्तांकडे, दोघांना अतिरिक्त कार्यभाराचे आदेश दिल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला गेलाय। नगर विकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला गेलेला आहे। त्यामुळे आता सामान्य प्रशासन आणि नगर विकास प्रशासन दोन्ही आमने सामने आल्याचं बघायला मिळतं आहे। पुढची बातमी, दादरमध्ये कबूतरखान्यासाठी आंदोलन केलं गेलं। कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक झाला होता। आक्रमक आंदोलकांनी कबूतरखान्यापाशी जी ताडपत्री टाकली गेलेली होती ती ताडपत्री सुद्धा फाडली। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापट सुद्धा झालेली होती। मुंबई पालिकेच्या कारवाई विरोधामध्ये जैन समाज आक्रमक झाला। जैन समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। आक्रमक पवित्रा घेत ज्या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात आलेली होती ती ताडपत्री सुद्धा आंदोलकांकडून फाडण्यात आली। हम लोग जीव दया के लिए आए, कबूतर के लिए बिना तरफड़े इतने दिन से कबूतर खाना बंद हो गया तो कितने बेचारे मर जाते। कबूतर ऐसे दारू पी के मर जाते हैं, मांस खा के मर जाते हैं, तो कबूतर को देने के कोई पब्लिक को मर नहीं जाती है। जिसको जो होने वाला है ये कबूतर खाना खुलना ही चाहिए, खुलना ही चाहिए। खाना चालू रहना चाहिए। 50 साल से हम लोग यहाँ आए, इतना कोई खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते। कारण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो, अनेक माझे मित्र आहेत, पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही। सो मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं। लोकांच्या आरोग्याचे धोका नये असा पण प्रिकॉशन घ्यावा लागेल। ते सर्व विषय घेऊन माननीय मुख्यमंत्रीजीने योग्य आदेश, तरी पण जे काही आज सकाळी झाला ते चुकीचा होता म्हणून मी ते आलो, ज्याने केला मी त्याने भेटणार आहे। मला सर्व मुंबईकरांचे विनंती आहे की शांतता ठेवा, कानून हात में लेऊ नये। प्राणी मात्रावरचं प्रेम ही समाजाने स्वतःच आपलं काम आहे, कर्तव्य अशा भावनेने केलं पाहिजे आणि सरकारची तीच भावना आहे। आणि त्यामुळे मर्यादित पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कबुतरांना सुद्धा खाणं मिळालं पाहिजे। कबूतर खाणे सुद्धा या मर्यादित फीडिंग रचनेने वाचले पाहिजेत। याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामा नये। या पद्धतीच्या बद्दलची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे, त्याच्यावर मी आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि म्हणून सर्वसमावेशक निर्णय सरकार करते। एक गोष्ट खरी आहे, जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या, तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची। परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबुतरांच्या विष्ठेमुळं काही आजार उद्भवतात, अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे। शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे, परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही। तुम्ही समजून घ्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबूतर मेलेत, मरतायत, तडपतायत, ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्ख्या मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं। तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही कोर्टाच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही, पण भावनेला पण कुठे ना कुठेतरी किंमत दिली गेली पाहिजे। आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, नाहीतर असे काही धार्मिक विषय असतात, त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे, कोणावरही कारवाई होऊ नये। हे चूक आहे। आता तर मी त्यांना सांगितलेलं वॉर्ड ऑफिसरना की हे छप्पर लावण्यात का मजा नाही। छप्पर लावण्यात का खाली उभे राहिले आणि वरती उभे राहिले, कबूतर उभे राहणारच आहे। बरोबर आहे। त्यामुळे त्यांनी मनमानी कारभार चाललेला आहे थोडा विस्पुते साहेबांचा इथे, की त्यांनी कोर्टाने काय आदेश दिलाय, बंद करायचा आदेश दिलेला नाही। त्यांनी सांगितलं की दाणे टाकू नका।
सरकार तुमचं आहे, तुम्हीच बैठक घेताय, तुम्हीच सांगताय, त्यांना आदेश देताय की पॅक करा, हे करा, आणि ते खोलायला पण तुम्ही सांगताय. काल मला वाटतं मुख्यमंत्री नाही की दाणे टाकायची जबाबदारी महानगरपालिकेची. मग आता वरती कुठेही टाकले तरी कबूतर येणार, मग हे पॅक करायची काय गरज होती? नाही, याच्यामध्ये कोणी आक्रमक होण्याचे काही कारण नाही आहे. या संदर्भामध्ये आपली काही भूमिका असेल तर निश्चित मुख्यमंत्र्यांची काळजी करा. योग्य तो मार्ग मुख्यमंत्री काढतील. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी विशेष काहीतरी करणं मला वाटतं हे योग्य नाही. आंदोलन करण्यापेक्षा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटणं गरजेचं आहे. सरकारने घेतला सरकारनेच घेतला, हा काय दुसऱ्या कोणी घेतला नाही. आता तेच मुख्यमंत्री म्हणतात की नाही, त्यांच्या आपण काळजी घेऊन आपण ते कबूतरखाने चालू केले पाहिजेत. मला वाटतं की यामध्ये पूर्णपणाने कोर्टाचा किंवा सरकारच्या निर्णयाला विसंगती होती. मग तिथे हा विषय मांडला भाजपने, याचं उत्तर भाजपने द्यायला पाहिजे. नाराजगी झाल्यानंतर परत सरकार तिथे सांगतंय, मुख्यमंत्री सांगतात नाही आता त्यामध्ये आम्ही दुरुस्त्या करतो, काळजी घेऊ. मला वाटतं मग त्या विधिमंडळामध्ये त्यांनी हे उत्तर द्यायला पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेऊ.